नमस्ते. आज आपण पचनसंस्था आणि व्यायामाचे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी थोडं सखोलपणे जाणून घेणार आहोत. अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी आपली पचनसंस्था संपूर्णपणे कार्यक्षम असणं खूप आवश्यक आहे. पण ही पचनसंस्था कार्यक्षम ठेवण्यासाठी केवळ चांगला आहार पुरेसा नसतो. त्यासाठी शारीरिक श्रम आणि नियमित व्यायाम देखील तितकेच गरजेचे आहेत. कारण काय? व्यायामामुळे आपल्या शरीरातील अग्नितत्व प्रज्वलित होते. हेच अग्नितत्व खाल्लेल्या अन्नाच्या चयापचयाचे कार्य नीट पार पाडते. एक अग्रगण्य आरोग्यशास्त्रज्ञ म्हणतो, "ईटिंग इज मेकिंग ब्लड, एक्सरसाइजिंग इज डिस्ट्रीब्युटिंग ब्लड, अँड ब्रीदिंग इज प्युरिफाईंग ब्लड." म्हणजेच आहारामुळे रक्त निर्माण होते, व्यायामामुळे ते शरीरभर पोहोचते आणि श्वासोच्छवासामुळे ते शुद्ध राहते. शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य व्यायामामुळेच शक्य होते. व्यायामामुळे शरीराच्या विविध अवयवांवर कोणते परिणाम होतात ते आपण पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.